जाऊन प्रारंभे डप्पावर ताप तुंतुण्यातान डपावर ताप तुंतुण्यातान डपावर ताप तुंतुण्यातान शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शुकदासाचं गात गुणगान जी 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 शुकदासाच गात गुणगान जी 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 शुकदासाच गात गुणगान जी 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 आदि नमन महाराष्ट्राला आदि नमन महाराष्ट्राला भारत मातेला भारत मातेला भारत मातेला संतांच्या पवित्र चरणाला जिरहा जी जी पवित्र चरणाला जिरहा जी जी पवित्र चरणाला जिरहा जी जी नगर जिल्हा राहुरी तालुक्याला नगर जिल्हा राहुरी तालुक्याला गात आहे शुकदासाला शाहिरी साज चढविलान शाहिरी साज चढविलान शाहीर विजय गात पोवाड्याला जिरहा जी जी गात पोवाड्याला जिरहा जी जी गात पोवाड्याला जिरहा जी जी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याला विवेकानंद बघा नगर आला हिवरे आश्रम ठेवा ध्यान आला पवित्र केलं स्थानाला जिरहा जी जी केलं स्थानाला जिरहा जी जी केलं स्थानाला जिरहा जी जी बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रामध्ये विवेकानंद नगर हे अप्रतिम आणि कृतिशील ठिकाण आहे। या ठिकाणी विवेकानंदांचा विचार हा प्रत्यक्ष उतरलेला आहे। परमपूज्य सुखदास महाराजांच्या नियोजनबद्ध कर्तृत्वातून हा माळ रान वैभवशाली झालेला आहे। आध्यात्मिक कृतीचा सर्वांग सुंदर मेळ या विवेकानंद नगरात झालेला आहे। मानवी जीवनामध्ये सुखाचे मळे फुलविणारा विवेकानंदांचा विचार परमपूज्य सुखदास महाराजांनी इथे अवतरण केलेला आहे। विवेकाचा अर्थ सांगताना महाराज म्हणतात की वी म्हणजे विज्ञान, वे म्हणजे वेदांत आणि क म्हणजे कर्तृत्व। आणि या तीनही मुद्द्यामधून विवेक निर्माण होत असतो, एक नवी दृष्टी मिळत असते, मनुष्य सुसंस्कृत बनतो, संस्कारशील संस्कृतीची निर्मिती होते। माणसानं माणसाला माणसासारखं वागविलं पाहिजे। आजचा सर्वसामान्य माणूस हा विज्ञाननिष्ठ परिवर्तनशील झाला पाहिजे। हा विचार सातत्यानं देणारे सुखदास महाराज हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याला पडलेलं एक भरजरी स्वप्न आहे। दुःखाने बुडाल्या समाजाला महाराजांनी उपचार केला, सुखी करीत आहेत जनतेला जिरहा जी जी आहेत जनतेला जिरहा जी जी आहेत जनतेला जिरहा जी जी वेदांताचा अभ्यास नव्या पिढीमध्ये रुजवून या देशाचे भावी नागरिक घडविण्याचे कार्य हिवरा उर्फ विवेकानंद आश्रमामध्ये सातत्यानं होत आहे। अध्यात्मानं मानवी जीवनाला नवं स्वरूप प्राप्त होत असतं आणि या सर्वाला कर्तृत्वाची जोड असली की त्यातूनच विवेकानंद मिळत असतो। अरे अनेक दुःखितांच्या
पीडितांच्या जीवनामध्ये, वेदनाग्रस्तांच्या जीवनामध्ये नवी आशा निर्माण करण्याचे कार्य स्वामी विवेकानंदांच्या विचारांच्या ऊर्जेनं स्वामी सुखदासजी करीत आहेत. या दीन दुबळ्याच्या आत्म्याला झालेल्या जखमावर फुंकर घालण्याचं कार्य अत्यंत निष्ठेने विवेकानंद नगरात होत आहे. रोगी पीडितांची विनामूल्य सेवा करून सुखदास महाराजांनी करोडो लोकांना चैतन्य प्रदान केले आहे. 1943 सालात 43 साला नोव्हेंबरच्या 24 तारखेला 24 तारखेला लहानच्या खेडेगावाला गंगा माता हिच्या उदराला बळीरामांच्या वंशाला सुखदास आले जन्माला जिरहाजी आले जन्माला जिरहाजी आले जन्माला जिरहाजी 24 नोव्हेंबर 1943 चा दिवस हा रोज उगवतो त्याप्रमाणे उगवला. अरे पण नियतीच्या उदरातून त्या दिवशी 2 सूर्य जन्माला आले. कार्तिक शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी महाराजांचा जन्म झाला आणि या महाराष्ट्राच्या माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांनी सजीवन समाधी घेतली आणि त्याच दिवशी परमपूज्य सुखदास महाराजांचा जन्म झाला. हा परमेश्वराचा पूर्व नियोजित खेळ म्हणावा का? पिताश्रींनी त्याच वेळेला पिताश्रींनी त्याच वेळेला सुखदास ठेवलं नावाला मुलगा मोठा होऊ लागला जिरहाजी होऊ लागला जिरहाजी होऊ लागला जिरहाजी. आजोळी राहण्याचे दिवस संपले होते आणि बाळ सुखदास गंगूबाई बरोबर स्वगृही परतला, म्हणजे या हिवरा गावामध्ये. आणि त्या ठिकाणी त्या बाळाला रांगण्यासाठी अंगण कमी पडू लागलं. दुडू बाळ धावला, दुडू बाळ धावला तुळशीच्या वृंदावनापाशी आला. बैसला त्या ठिकाण्याला जिरहाजी त्या छोट्या सुखदासने अंगणामध्ये असणाऱ्या तुळशी वृंदावनाकडे धाव घेतली आणि त्या ठिकाणच्या ओबड धोबड मूर्तीकडे धावून गेला आणि त्याच ठिकाणी बसला. हा त्याचा नित्यक्रमच झाला होता. अरे बरोबरीची मुले भोवतालच्या जगाकडे नवख्या कुतूहलानं पाहत होती आणि त्यावेळी बाळ सुखदास सभोवतालच्या सजीव निर्जीवातील चैतन्य ओळखीचे वाटू लागल्यानं सगुणातील चैतन्य त्यांना खुणवू लागलं.
हाताने बनवी मूर्तीला, बनवी मूर्तीला, बनवी मूर्तीला. हाताने बनवी मूर्तीला, बनवी मूर्तीला. पूजा त्यांची करी समयाला, पूजा त्यांची करी समयाला. छंद तो असा लागला, असा लागला जिरहाजी, असा लागला जिरहाजी, असा लागला जिरहाजी. वयाच्या 6व्या वर्षाला, वयाच्या 6व्या वर्षाला, 6व्या वर्षाला शाळेत प्रवेश केला, प्रवेश केला जिरहाजी, प्रवेश केला जिरहाजी, प्रवेश केला जिरहाजी. शिक्षणाचा श्री गणेशा करण्याकरता वयाच्या 6व्या वर्षी ब्रह्मपुरीच्या प्राथमिक शाळेमध्ये पहिलं पाऊल टाकलं. पण बाहेरचा मुक्त निसर्ग, फुलपाखरांचे नाजूक चैतन्य त्यांच्या नजरेतून सुटत नव्हते. वर्गामध्ये बसणाऱ्या मुलांची वये सारखीच असली तरी बाळ शुकदासच्या जाणीवेत, बुद्धीच्या प्रगल्भतेत हा फरक होता. बाळ शुकदासाच्या अंतर्मनाची शुद्धता, सरळता आणि प्रसन्नता हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणू लागली. आणि लोकांनाही बाळ शुकदासाचे आगळेपण, ही साधू वृत्ती जाणवू लागली. आणि परिचित माणूस त्यांना आदरानं महाराज म्हणू लागले. अरे त्या 4 भिंतींची बंदिस्त शाळा शुकदास महाराजांना 4 वर्षापेक्षा अधिक काळ तेथे थोपवू शकली नाही. महाराजांचं कसबस मराठी 4थी पर्यंत शिक्षण झालं. शाळेत मन रमत नव्हतं, वर्गातही लक्ष लागेना आणि त्यातच घरची परिस्थिती बेताचीच. वडील सुतार काम करायचे. वयाच्या 14व्या वर्षाला, 14व्या वर्षाला वयाच्या 14व्या वर्षाला, 14व्या वर्षाला आले ते नागपूर शहराला. रामकृष्ण पाहून आश्रमाला, रामकृष्ण पाहून आश्रमाला मनामध्ये विचार आला. मनामध्ये विचार आला, विचार आला. वास्तव्य करावे स्थानाला, करावे स्थानाला जिरहाजी, करावे स्थानाला जिरहाजी, करावे स्थानाला जिरहाजी. आणि मंडळी, परमपूज्य शुकदास महाराज वयाच्या 14व्या वर्षी नागपूर येथील रामकृष्ण आश्रमामध्ये दाखल झाले. त्याच ठिकाणी वास्तव्य करावे असे त्यांच्या मनात होते. अरे पण त्यांना ठेवून घ्यायला कोणी तयार होईना. प्राथमिक शिक्षक घेतलेल्या या माणसाकडून कोणती समाजसेवा होणार. शिकलेला माणूस समाजापासून अधिक दूर राहू शकतो, ही वस्तुस्थिती आहे. महाराज त्यांना म्हणाले, माझे अक्षर चांगले आहे, मी रॅपरवर पत्ता लिहीन, आश्रमाची झाडलोट करीन. अशा प्रकारच्या अनेक विनवण्या केल्या, पण व्यर्थ आणि व्यथित मनानं ते आपल्या गावी परतले. आता शाळा सोडून पळालेल्या महाराजांपुढे कोणतेच भवितव्य नव्हतं. तलावाच्या काठी
मध्यान्नीच्या उन्हात ते एका झाडाखाली पडले. त्या झाडांखाली बियांचा सडा पडला होता. झाडाखालीच पडलेल्या असल्यामुळे त्या बिया रुजणार नव्हत्या. पण पक्षी चोचीत ते बी घेऊन उडतात. कुठेतरी जमिनीत ते बी पडते, रुजते आणि त्याचा वृक्ष आकाराला येतो. आणि मंडळी, याच दिवशी स्वामी शुकदासाला प्रेरणा मिळाली. कोराडी नदीच्या तीराला कवटाच्या झाडाखाली तासनतास ध्यानमग्न बसलेल्या शुकदास महाराजांना पाहणं हे आता सर्वश्रुत झालं होतं. आणि पंचक्रोशीत त्यांचा हा लौकिक हळूहळू पसरू लागला होता. वयाच्या 14व्या वर्षी महाराजांनी आपल्या पारमार्थिक अनुभूतीचे सार अभंग रूपाने अनुभूती पुस्तकाद्वारे भाविकांसमोर मांडले. अज्ञानदारी त्यांनी गांजलेल्या मानवास ज्ञानदृष्टी देण्याचा दृढ निश्चय केला. अरे, अज्ञान आणि दारिद्र्यामुळे समाजात अंधश्रद्धा आहेत. लोक धार्मिक असले तरी धर्माचे खरे ज्ञान त्यांना नाही. आणि आळसामुळे दैववाद निर्माण झालाय. या बाबी त्यांनी चिंतनातून जाणल्या. समाजास ज्ञानदृष्टी देणे गरजेचे आहे. या तळमळीने त्यांनी 14व्या वर्षी खेडोपाडी भ्रमंती सुरू केली. फिरले अनेक खेड्याला, अनेक खेड्याला, फिरले अनेक खेड्याला, अनेक खेड्याला, जन्मून तेथील लोकाला, जमवून तेथील लोकांना समजावून सांगे सर्वाला, सांगे सर्वाला जिरहाजी, सांगे सर्वाला जिरहाजी, सांगे सर्वाला जिरहाजी. सभोवतालच्या खेड्याप्रमाणेच अन्य ठिकाणी शेजारच्या अकोला जिल्ह्यात भौरत सारख्या जंगली आदिवासी भागात आपल्या बरोबर विज्ञानाचे 4 टनी धर्मग्रंथ घेऊन ते या सर्व ठिकाणी पायी फिरायचे. रात्री लोकांना एकत्र करायचं. पेटलेल्या शेकोटीच्या उजेडात किंवा कंदिलाच्या प्रकाशात, तर कधी चंद्राच्या चांदण्यात महाराज त्या लोकांना धर्म आणि विज्ञान समजावून सांगू लागले. अगदी सहज साध्या शब्दात गोष्टी रूपानं विज्ञान आणि वेदांताची सांगड घातली जाऊ लागली. लोकांना आदर वाटला. लोकांना आदर वाटला, आदर वाटला. येऊ लागले त्यांच्या भेटीला, त्यांच्या भेटीला जिरहाजी, त्यांच्या भेटीला जिरहाजी, त्यांच्या भेटीला जिरहाजी. परमपूज्य शुकदास महाराजांचे कोणतेही अवडंबर नाही, चमत्कार नाही, अंगारे धुपारे नाहीत. आणि असेच पाहिजे हा अट्टहास सुद्धा नाही. पण विचारात निश्चितता आहे. त्यांच्या विचारामध्ये प्रेरणा देण्याचं सामर्थ्य आहे.
आणि याच गोष्टीमुळे शिक्षित अशिक्षित सर्व जाती धर्माच्या लोकांना महाराजांबद्दल परम आदर निर्माण झाला आणि या आदराचे रूपांतर दृढ श्रद्धेमध्ये केव्हा झाले हे कोणालाच कळले नाही. 1963 सालाला 63 सालाला 1963 सालाला 63 सालाला विवेकानंदांच्या शताब्दी सालाला साजरा केला. त्या ठिकाण्याला जिरहाजी शाहिरानं साज चढविला साज चढविला पूर्ण चढून शाहीर हा झाला. नगर जिल्हा राहुरी तालुक्याला आज गातो शुकदास आला शाहीर विजय गात पवाड्याला जिरहाजी